माझ्या ज्ञानोबरायांची मायबाप गेले, ज्ञानोबरायांची माय गेली, ज्ञानोबरायांचा बाप गेला. परंतु या जगाच्या पाठीवर आई कुणाची असू द्या, या जगाच्या पाठीवर माय कुणाची असू द्या, ज्याच्या जीवनामधून माय ओझा होती त्याला विचारा त्या माईची किंमत काय असते. अरे माझे ज्ञानोबराय जगाची माय असतील बरं का माझ्या माय बापांनो, परंतु ज्या वेळेस माझ्या ज्ञानोबरायांचे मायबाप गेले, ज्ञानोबरायांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. परंतु ज्ञानोबरायांना आता डोळ्यातलं पाणी थांबावं लागणार होतं, कारण 8-9 वर्षाची मुक्ताबाई घरामध्ये होती. अरे आता निवृत्ती काका गेले, माय गेली, बाप गेला, निवृत्ती काका गेले, आता सगळे गेल्याच्या नंतर घरामध्ये फक्त ज्ञानोबराय मोठी आहे. परंतु हा समाज फार बेकार आहे दादा, हा समाज फार बेकार आहे रे. ज्या ज्ञानोबरायांच्या दर्शनासाठी आज आळंदीमध्ये 4-4, 5-5 किलोमीटर पर्यंत रांगा लावून लोक उभा राहतात ना, त्या माझ्या ज्ञानोबरायांना लोकांनी आळंदीत सुद्धा नाही राहू दिलं. माझ्या ज्ञानोबरायांच्या मायबापांनाच लोकांनी वाळीत टाकलं होतं. आता ज्ञानोबरायांचे मायबाप गेल्याच्या नंतर ज्ञानोबरायांना लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. ज्ञानोबरायांची 8-9 वर्षाची बहीण मुक्ताबाई 10 दिवस काही बोलली नाही. परंतु मायबाप गेल्याच्या नंतर 10 दिवसाच्या नंतर ज्ञानोबरायांची बहीण ज्ञानोबरायांना बोलते, ज्ञाना अरे 10 दिवस झाले मायबाप गेले, ज्ञाना पोटामध्ये कावळे ओरडतात रे, भूक लागली, ज्ञाना काही खाण्यासाठी आहे का रे बाबा. आणि माझ्या ज्ञानोबरायांसाठी, माझ्या मुक्ताबाईसाठी माझ्या ज्ञानोबरायांना टाऊ फुटलं. ज्ञानोबरायांच्या डोळ्यात पाणी आलं. ज्ञानोबरा म्हणतात, मुक्ते भूक लागली का ग तुला, थांब खाण्यासाठी काहीतरी आणतो बरे का. आणि ज्ञानोबरायांनी काकेमध्ये झोळी अडकावी. माझी विनंती आहे मायबाप, अरे या आळंदीतील केळगाव असेल, चिमणी असेल, मोशी असेल, या आळंदीच्या पंचक्रोशीतील माणसांचे पाय धुवून जरी पाणी पिले तर या वारकरी संप्रदायावर त्यांचे असणारे उपकार फिटणार नाही. कारण या लोकांना माझ्या ज्ञानोबरायांना वाढवलंय, माझ्या ज्ञानोबरायांना खाऊ घातलंय, माझ्या ज्ञानोबरायांना जीव लावलाय. ज्ञानोबरायांनी काकेमध्ये झोळी अडकावी. आणि ज्ञानोबरायांनी काकेमध्ये झोळे अडकवल्याच्या नंतर ज्ञानोबरायांनी आळंदीमध्ये मधुकरीसाठी निघावं. दादा ज्ञानोबरायांचा नियम आहे. ज्ञानोबरायांनी जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट नियमाने केली, कारण संत जे असतात ते आधी सांगतात, स्वतः आचरण करतात आणि मग समाजाला उपदेश करतात. ज्ञानोबरायांनी लिहावं, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, त्याच्या जीवनात नियम आहे. आणि ज्ञानोबरायांचा नियम काय आहे, रोज फक्त 5 घराची मधुकरी मागावी, 5 घरामध्ये जे मिळेल ते खावं आणि पडून राहावं. माझ्या ज्ञानोबरायांनी मधुकरीची झोळी काकेमध्ये अडकवली. ज्ञानोबराय मधुकरीसाठी आळंदीत शिरले. माझ्या ज्ञानोबरायांनी मधुकरीसाठी आळंदीत जावं. एक म्हातारी अवस्थेला प्राप्त झालेली बाई आहे, म्हाताऱ्या अवस्थेला प्राप्त झालेली एक महिला बाई त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी तिच्या घरावर धाप टाकली. घर उघडलं गेलं आणि उघडलेल्या घरातून काठी टेकत टेकत म्हातारी समोर आली. ज्ञानोबरायांना बोलायला लागली, ज्ञाना ज्ञानेश्वर नाव ना तुझं. हो आई, माझं ज्ञानेश्वर आहे. विठ्ठल पंतांचा आहेस ना. हो आई, विठ्ठल पंतांचा आहे. तुझा बाप फार चांगला होता बाबा. आणि ज्ञानोबरायांच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं, कारण हा समाज फार बेकार आहे दादा. बर का सरपंच दादा, हा समाज फार बेकार आहे. अरे ते हा समाज एवढा बेकार आहे, जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत माणसाला रडवतात, जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत माणसाला रडवतात, आणि ज्या दिवशी माणूस मरेल त्या दिवशी स्वतः रडतात. ही समाजाची वास्तविक परिस्थिती आहे. म्हातारी बोलायला लागली, ज्ञानेश्वरा तुझा बाप फार पवित्र होता बघ. रोज सकाळी उठायचा, पवित्र असणाऱ्या इंद्रायणीचं स्नान करायचं, आणि स्नान केल्याच्या नंतर पवित्र असणाऱ्या सिद्धेश्वराला अंघोळ घालायचा. तुझा बाप फार चांगला होता, पण या समाजानं अन्याय केला रे त्याच्यावर. हे ज्ञाना काय पाहिजे. आई मला नाही भूक लागली, माय मला नाही वो भूक लागली, पण माझ्या घरामध्ये माझी 8 वर्षाची मुक्ताबाई आहे. त्या मुक्ताबाईला भूक लागली, तिला माहिती नाही हो माय बाप गेलेत निघून, तिला भुकेच्या पुढे काही कळेना. माझ्या बहिणीसाठी काहीतरी द्या. म्हातारीनं 2 चपात्या घरामधून दिल्या, 2 भाकरी त्या ठिकाणी झोळीमध्ये टाकल्या. ज्ञानोबराय पुढे चालत गेले. दुसऱ्या घरातून थोडस पीठ मिळालं. 3ऱ्या घरावर गेले. घर वाजवलं, कडी वाजवल्या सरशी एक ब्राह्मण घरातून बाहेर आला. एक व्यक्ती त्या ठिकाणी घरातून बाहेर आला. आल्या आल्या महाराज त्यानं ज्ञानोबरायांना पाहिलं नाही. ज्ञानोबराय सारख्या लहान असणाऱ्या
दिसणाऱ्या बालकाला पाहिलं नाही, सरळ त्या असणाऱ्या मनुष्यानं ज्ञानोबरायांना धक्का दिला. ज्ञानोबराय खाली पडले आणि खाली पडल्याच्या नंतर झोळी बाजूला पडली आणि तो मनुष्य ज्ञानोबरायांना बोलायला लागला, काय रे, अरे संन्याशाचा कार्टन तू, तुझा बाप गेला तर गेला, आमच्या कुळाला त्या ठिकाणी कलंकित करून गेला, परंतु तुम्हाला सोडून गेला काय आमच्यावर अन्याय करायला, आम्हाला बाटवण्यासाठी तुम्हाला ठेवलं काय त्यानं, अरे तुझा हात माझ्या घराला लागला, घर बाटलं माझं. ज्ञानोबराय उठून उभा राहिले, जुळी काकेमध्ये अटकवली. ज्ञानोबराय त्याला बोलतात, काका तुमचा हात माझा हात तुमच्या घराला लागला नाही का, काका माझा हात तुमच्या घराला लागला, तुमचं घर बाटलं नाही का, पण का हो काका तुम्ही आता धक्का मारला, तुमचा हात माझ्या शरीराला लागला, तुमचा हात माझ्या शरीराला लागला, तुम्ही सुद्धा बाटले असाल काय. आणि त्या मनुष्याला त्याची चूक लक्षात आली दादा. आणि तो ज्ञानोबरायांना म्हणतोय, माऊली चुकलं माऊली, चुकलं माझं, माफी असावी हो माऊली. ऐका ना दादा, ज्ञानोबरायांना लोकांनी त्रास दिला, ज्ञानोबरायांना मधुकरी नाही मिळू दिली, ज्ञानोबरायांच्या बहिणीला मुक्ताबाईला अरे मांडण्यासाठी कापर आणायला गेलेली 8-9 वर्षाची पोरगी समाजानं गावाच्या बाहेर काढली, अरे कापर फोडून टाकलं त्या मुक्ताबाईचं दादा. पण एक गोष्ट सांगू, माझ्या मुक्ताबाईला एवढा त्रास समाजानं दिला, पण तरी सुद्धा माझ्या संतानं, माझ्या मुक्ताबाईनं या समाजावर उपकार केले, त्याला संत म्हणतात. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, या संताचे उपकार आम्हाला सांगता येत नाही, काय सांगू आता संताचे उपकार. आणि मज निरंतर जागविती, हे संत आम्हाला निरंतर जाग करण्याचं काम करतात, म्हणून या संताची आमच्यावरील उपकार फिटणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दादा.